तर वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळे डोळ्याचे आजार होतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे की लहान मुलांची तपासणी कधी करायची. जेव्हा पालकांना वाटतंय की आपल्या मुलगा अभ्यासामध्ये कमी आहे, त्याला दूरचं कमी दिसतंय, तर त्वरित अशा वेळी कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप म्हणजे एखाद्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची पूर्ण डोळ्यांची तपासणी केली गेली पाहिजे. त्याचबरोबर ॲडोलसन्स एज ग्रुप म्हणजे जे वयात येणारी मुलं आहेत, अशा मुलांमध्ये नंबर लागण्याचं प्रमाण मगाशीच मी सांगितलं की 67% जवळपास ग्लोबल प्लेव्हॅलन्स रेट झालेला आहे. तर अशा मुलांची पण वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करावी. त्यानंतरचा जो दुसरा वयोगट येतो तो म्हणजे वृद्ध, 40 वर्षानंतर किंवा 60 वर्षानंतरचा आहे. अशा लोकांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण आपल्याकडे आहे. तर अशा लोकांमध्ये जर दूरचं दिसत असेल तर त्यांना चष्म्याचे नंबर चेक करून, जर मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची नजर वाढणार. त्याच नंतर पुढचा जो आता जो मेजर या वयोगटातला जो व्याधी आहे तो म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी.